हरे कृष्ण, जय शिवराय. पहाटे लवकर उठून श्रीकृष्णांची पूजा करून एकादशीचं पारण करून कामावर निघालो. दुपारी कामावरून सुटल्यावर थोडी कोशिंबीरसाठी फळभाजी घ्यायला आठवड्याच्या बाजारात गेलो. आठवड्याचा बाजार म्हणजे एक वेगळीच दुनिया. आजूबाजूला सर्व प्रकारची रंगीबेरंगी भाज्या आणि फळं दिसत होती. त्यानंतर पतंजलीच्या शॉपमध्ये जाऊन काळा गूळ, सैंधव मीठ आणि भाजलेले चणे घेतले, कारण येथे सर्व आयुर्वेदिक मिळतं. घरी येताना बाजूला श्री गणपती बाप्पाचं जागृत मंदिर दिसलं. समुद्राच्या काठावर बसलेलं हे सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला एक बारमाही झरा आहे. बाजूला इतक्या जवळ समुद्र असूनही या झऱ्याचं कधीही पाणी खार होत नाही, त्यामुळेच या बाप्पाला झरीविनायक असेही म्हणतात. मंदिराखाली असलेल्या तळ्यामध्ये सुंदर मासे आणि कासव देखील आहेत. तुमची कधी रत्नागिरीमध्ये फेरी असेल तर या मंदिराला नक्की भेट द्या. बाप्पाचं दर्शन झाल्यावर मी घरी आलो आणि सायंकाळी व्यायामाला सुरुवात केली. सुरुवातीला थोडा वॉर्मअप करून रनिंग करायला सुरुवात केली. नंगी पाय धावल्याने पायाखालील खड्यांचा नैसर्गिक दाब शरीरातील ॲक्युप्रेशर पॉईंट्स सक्रिय करतो, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं, तणाव कमी होतो आणि ऊर्जा वाढते व मन शांत होते. यानंतर मी काही स्क्वॉट्स आणि इतर पारंपरिक व्यायामांना सुरुवात केली. हे सर्व व्यायाम केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आणि आत्मिक बळ देणारे आहेत. हनुमान दंड संपूर्ण शरीराला ताकद, संतुलन आणि हाडांची मजबूती देतो. रामदंड खांदे आणि छातीला बळकटी देऊन ऊर्जेचा संचार वाढवतात, तर पुशअप्समुळे आपले खांदे आणि छाती मजबूत होते. शेवटी केलेल्या प्राणायामामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते, रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि मनात स्थैर्य येतं. नंतर स्नान करून भागवत पुराण वाचून नामजप केला आणि दामोदर अष्टकसाठी बाजूच्या गावात गेलो. राधे राधे.